जय महाराष्ट्र पब्लिक, तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि आजच्या आपल्या ह्या ब्लॉगची सुरुवात सकाळी सकाळी होते। तर मी आणि भैया ब्रेकफास्ट करण्यासाठी बाहेर निघालेला आहे। तर आपल्याला कुठं जायचं आहे काय नाही मी तुम्हाला तिथे गेल्यानंच दाखवतो। खूप छान प्लेस आहे, एकदम बडी आहे, ॲम्बियन्स एकदम छान झाला आता तिथं। तर फटाफट आपण जाऊया आणि तिथं आपला ब्रेकफास्ट असा एन्जॉय करूया। सो चला आपण जल्दी तिथं जाऊया। फायनली मित्रांनो बघा, आता आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी कुठं आलेलं बघा। ॲम्बियन्स बघा किती छान आहे, मी तुम्हाला सर्व दाखवतो। मेनू कार्ड बघूया इथला कसं आहे काय नाही, आणि त्यानंतर आपण कंटिन्यू करूया। मित्रांनो बघा, आपण कुठं आलेलं आहे आता, गुरुदेवजी उडुपी। आणि इथं आत्ता रिन्युएट झालेलं आहे फायनली। हे बघा आपण कुठं आलेलं आहे मित्रांनो, गुरुदेवजी उडुपी। एकदम बढिया आहे इथला टेस्ट वगैरे। मी तुम्हाला मेनू कार्ड दाखवतो कसं आहे। हे बघा मेनू कार्ड खूप छान आहे मित्रांनो। आता आपण फटाफट काही डिश वगैरे ऑर्डर देऊया ह्याच्यातले। आणि पाठीमागे बघा कटआउट बघा किती छान आहे। तर चला फटाफट ऑर्डर देऊ आपण, नंतर अजून बघूया। फायनली गाईज, तुम्ही आता बघू शकता आपली पूर्ण ऑर्डर आलेली आहे। मी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा। हे आहे मसाला डोसा, आणि त्यानंतर आहे इथं पनीरचा उत्तप्पा, पनीर बटर उत्तप्पा। आणि त्यानंतर आपण इथे घेतलाय डीप वडा, आणि इथं आपलं रेग्युलर इडली वडा आहे। तर आपण सगळे आयटम खाऊया। आणि आज बघा भैया पण आहे सोबत, मस्त आपण आता एन्जॉय करूया हे सर्व। एक एक टेस्ट सांगतो आम्ही तुम्हाला कसं आहे काही नाही पूर्ण। मित्रांनो बघा, आता भैया बटर पनीरवाला उत्तप्पा जे आहे ते ट्राय करतोय, बघूया कसं वाटतंय भैया, टेस्ट कशी आहे। आणि दिसायला पण किती टॅम्पटिंग दिसतं मित्रांनो, बघा एकदम अप्रतिम दिसतोय ते। आता मी पण इडली आणि हे ट्राय करून पाहतो। सो गाईज, मी पण इडली ट्राय करतो इथली। इडली आणि सांबार एकदम बढिया आहे मित्रांनो, अप्रतिम आहे। आणि नक्की असं आवर्जून यायसारखं प्लेस आहे। इडलीचा सॉफ्टनेस बघा किती छान आहे, आणि आपली रेग्युलर चटणी एवढं भारी लागतं मित्रांनो। चटणीचा थिकनेस बघा किती छान आहे, खूप छान आहे मित्रांनो, आवर्जून यायसारखं हॉटेल आहे। गाईज तुम्ही आता बघू शकता, मी इथला मसाला डोसा ट्राय करतोय, मस्त असा क्रिस्पी आहे। थोडीशी आपण आलूची भाजी घेऊ, एकदम बढिया आहे मित्रांनो। आवर्जून यायसारखं इकडलं ड्रेस बघा किती छान आहे.
आता मी ते उत्तप्पा जे आपण घेतलं आहे ते पण ट्राय करतो. बघा कसं आहे. पनीरवाला उत्तप्पा आहे. पनीर आणि बटर उत्तप्पा. थिकनेस बघा किती छान आहे. आता मी याला खाऊन बघतो. हे पण अप्रतिम झालेला मित्रांनो. एवढे सारे आयटम आहेत मित्रांनो. आता ह्याच्यानंतर हे पण दिसते आपल्याला. हे ट्राय करूया आपण. हे डीप वडा घेतला आपण. खूप भारी लागतो डीप वडा पण. मित्रांनो जवळ हे बघा. हे आलम चटणी आहे. एकदम बढिया टेस्ट आहे मित्रांनो आलम चटणीचा. वड्याची कन्सिस्टन्सी सांबार एक नंबर अप्रतिम झालं आहे. आम्ही आता फटाफट पूर्ण संपून घेतो. किती छान आहे बघा. तुम्हाला असं एकदम कुरकुरीत असा आवाज येत असेल आणि खायला तर एकदम बढिया लागतं मित्रांनो. क्रिसमस किती आहे भारी आहे बघा. एकदम बढिया आहे मित्रांनो. आपल्या नांदेडमध्ये पहिलेच होतं पण आता रिन्युएट झालेलं आहे. तर नांदेडच्या वासियांनी आवर्जून येऊन व्हिजिट द्यायला पाहिजे इथं. साऊथ इंडियन ब्रेकफास्ट एकदम बढिया आहे. मस्त एकदम. गाईज हे बघा कसं आहे भाई टेस्ट. कोणती चटणी आवडली आहे बघा आपल्याला. हे आलूची भाजी आहे, आलम चटणी आणि रेग्युलर चटणी आहे. तर एकदम वेगळ्या प्रकारचा स्पाइस आहे त्यामध्ये. स्पाइसचा किक जाणवतो आहे का नाही मित्रांनो. ह्या पूर्ण लंचमध्ये आलम चटणी एकदम बढिया आहे. कारण आपण खाताना एक झंझट असं जाणवतंय ते. बघा मस्त एकदम. फायनली गाईज बघू शकता आपलं सगळं असं मस्त असं संपलं आहे. डीप वडा वगैरे सगळं. तर फटाफट आपण बिल घेऊया आणि पे करून इथनं निघूया. मित्रांनो मी जिथं आलेलं आहे तिथं आता ह्याचं पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये माहिती देणार आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे हे गुरुदेवजी हॉटेल आहे. याचं रिन्युएशन पूर्ण झालेलं आहे. आवर्जून या तुम्ही बघायला कसं आहे काय नाही. मी डिटेल वगैरे पूर्ण देतो आपल्याला कसं यायचं आहे काय नाही. तहसील कार्यालय नांदेडचं आहे. त्याच्या अवघ्या काही अंतरावरच आहे हे. तर चला आपण आता सगळं झालं आहे आपलं. आपण निघूया इथनं. आपलं बिल वगैरे आलेलं आहे मित्रांनो. तुम्ही पॉज करून बघा. चला आपण पे करूया भैयाला आणि निघूया आपण इकडनं.